हाय, हॅलो, नमस्कार. मी काजल तुम्हा सगळ्यांचं परत एकदा आपल्या आजच्या व्हिडिओमध्ये अगदी मनापासून स्वागत करते. तर आजच्या व्हिडिओमध्ये गुढीची साडी कशी शिवायची, शाही मस्तानी गुढीची साडी, तर तेच मी तुम्हाला सांगणार आहे. तर यासाठी मी अशा कॉटन सिल्कच्या साड्या यूज करते. त्याचा पहिल्यांदा पदर आणि ब्लाऊज पीस असेल तर दोन्ही दोन्ही मी कापून घेते. त्याच्यानंतर सरळ 2 मीटर साडी मोजून घ्यायची आहे बरं का, सरळ 2 मीटर घ्यायची आहे. कुठेही काही कटिंग करायचं नाही. आता ही टोटल 4 मीटर साड्या आहे, त्याच्यामुळे मी ना अशी डबलमध्ये घडी घातली, कारण मला खूप जास्ती गुड्या शिवायच्या होत्या आणि ज्यावेळेस बल्कमध्ये गुड्या शिवायच्या असतील तर सगळ्या साड्यांना असंच डबल डबल फोल्डमध्ये घडी घालायचे आहे. म्हणजे आता ह्या 2 पदरी साड्या आहे, जशी आपण साडीची घडी घालतो तशी डबल घडी घातली. तर ह्याचा ब्लाऊज पीस आणि हे कट झाल्यामुळं आता ही साडी 4 मीटर उरली. तर एका कडेकडून 11 इंचावरती असं मार्किंग करायचं आहे. आता हे सगळं डिपेंड असतं साडीच्या उंचीवरती, की तुमच्या साडीची उंची कशी आहे. जर नॉर्मली आपल्या साडीची उंची असेल तशी असेल ना तर 11 इंच घ्यायचं आहे. बरेच जण इथं 9 इंच घेतात, तर तुम्ही 9 इंच घेतला असेल तर तुमच्या प्लेट बरोबर बसणार नाही आणि परत प्रॉब्लेम येतो. त्याच्यामुळे हे 11 इंच घ्यायचं आहे आणि 11 इंचावरून ह्या साईडला सुद्धा 11 इंचावरती मार्किंग करायचे आहे आणि सरळ तिरक्यामध्ये अशी डायरेक्ट कटिंग करायची आहे. काही त्याला झंझट नाही किंवा काही तामझामचं काम नाही. कुणीही करू शकतं, अगदी कुणीही, ज्याला काही जमत नाही ना तर ते सुद्धा ही गुढीची साडी शिवू शकतं. इतकं सोपं आहे. आता एक जॉईंट येतो, आपण मधून घडी घातली साडीला त्याच्यामुळे, तर हा जॉईंट आता आपण पहिल्यांदा काढून घेऊया. खूप सोपं असतं गुढीची साडी शिवणं. आता हा जो पदर कट केलता ना तर त्या पदरच्या मी 4 टोप्या कट करते, पण आपला पदर असा तसा आपण फेकूनच देतो. ब्लाऊज पीस आपण वेगळा ठेवलेला आहे. तर आता मी काय करते, 15 इंच लांबीचं, आता बघा पदराला मी असं डबल फोल्ड घडी घातली आणि 15 इंच लांबीचं इकडनं असं 10 घ्यायचं आणि इकडनं असं 15 इंच लांबीच्या सरळ सरळ 4 पट्ट्या कट करणार आहे, कारण एका साडीत 4 गुड्या होतात. तर 4ही गुड्यांसाठी सोबत मी तर 4 पट्ट्या कट केल्या. तुम्ही एकच गुढी शिवणार असेल तर तुम्हाला एकच पट्टी कट करायची आहे, समजलं. आणि आता टोपीसाठी 5-5 इंचाचे 2 तुकडे घ्या आणि ह्या तसलं काही सांगणार नाही, सोप्यात सोपं तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करणार आहे. आता ही गुढीच्या साडीचं ज्या साईडनं आपण मोठी बाजू कट झाली ना, म्हणजे 11 इंच कट केलं होतं, त्याच्या वरच्या साईडला 35 इंचाच्या आसपास आपला पार्ट कट होतो. तर तिकडे पहिल्यांदा आपल्याला डबल फोल्ड करून शिलाई टाकून घ्यायची आहे बघा अशी. एकदम सावकाश सांगते, तुम्हाला जर नाही समजलं तर मला परत कमेंट करा, डिटेलमध्ये सांगण्याचा प्रयत्न करेन, पण अवघड असं काहीच नाही. मला असं वाटतं एकदा जरी तुम्ही हा व्हिडिओ बघितला तर तुम्हाला गुढीची साडी इझिली येऊन जाईल. आता धागाही मी इथं चेंज घेतला आहे, जेणेकरून तुम्हाला समजावं मी कुठून काय करते. आता आपण डबल फोल्ड केलेला आहे उलट्या बाजूकडून. आता सरळ भागाकडे आपण आलेलो आहोत साडीच्या. आता सरळ भागाकडून साडीच्या आपल्याला लेस लावायची आहे, म्हणजे गुढीची शोभा अजून थोडीशी वाढवायची आहे. त्यासाठी इथं अट्रॅक्टिव्ह लेस तुम्ही यूज केली तरी अजून जास्त छान दिसतं आणि शक्यतो गोल्डन शेडच्याच लेस वापरा, जेणेकरून लूक येतो. मॅचिंग शेडच्या जर इथे लेस घेतल्या ना तर बिलकुल लूक येत नाही. आता इकडेपर्यंत मी अशी लेस लावून घेते. सगळ्या शेवटी कट करून हिलासुद्धा असं डबल फोल्ड लेसला करून इथं लॉक करून घेते लेसला. तर आता बघा ही पूर्ण आपली पट्टी एक रेडी झाली. अशा 4 पट्ट्या आपण मगाशी कट केल्या, म्हणजे आपल्या 4 गुड्या तयार होतील. आता त्यातली एक पट्टी उचलून मी एका पट्टीला अशी लेस मारून घेतली, लावून घेतली आणि त्याच्यानंतर इस्त्री करते. आता इस्त्री करताना एक लक्षात ठेवायचं आहे, तुम्हाला इस्त्रीची सेटिंग प्रॉपर ठेवायची आहे. नाहीतर या प्लेटा टाकत टाकत तुमचा काठ साडीचा जो आहे ना तर तो असा ओढल्यासारखा होतो, चुरगळल्यासारखा होतो. तर ते इस्त्रीची सेटिंग बरोबर नसते लागली. कपड्याच्या प्रॉपर सेटनुसार आपल्याला इस्त्रीला सेट करायचं असतं. आता पहिली प्लेट मी इथं उचलली अशी तिरक्यामध्ये ठेवून ना अशी दाबून प्रेस करून घेतली आहे बघा. माझ्यासुद्धा इस्त्रीची प्रॉपर सेटिंग लागली नव्हती, तर पहिल्या प्लेटला इथं थोडासा मला तसा पार्ट जाणवला. त्यानंतर दुसरी प्लेट घ्यायची. आता प्लेटा घेताना आता मी जिथे मोबाईल ठेवला तिथे तुम्ही हवं तर पिन लावून घ्या आणि त्या कोपऱ्यावरती बरोबर सगळ्या प्लेटांचे जे वरचं टोक आहे ना तर त्या कोपऱ्यावरती एक्झॅक्ट आलं पाहिजे. आणि खालच्या साईडनं मग आपल्याला असं अपोजिट साईडला आपण ज्या साईडला उभा राहिलो आहे त्याच्या पलीकडच्या म्हणजे भिंतीच्या साईडला असं वाढवत वाढवत तिकडं प्लेटा तिरक्या तिरक्या घेत जायचं आहे. काय नाही, अंदाजे घ्यायचं. काहीसुद्धा तामझाम करायचं नाही. एवढ्या इंचाची पट्टी आणि तेवढ्या इंचाची पट्टी वगैरे, डायरेक्ट इथं अंदाजी पट्टी वापरून घ्यायची आहे. आणि प्रत्येक प्लेटला इथं इस्त्री करणं अनिवार्य आहे. तुम्ही जर इस्त्री केलीच नाही ना तर तुम्हाला बिलकुल गुढी जमणार नाही, फिनिशिंग तर त्यामध्ये दिसणारच नाही. त्याच्यामुळे गुड्या शिवताना लक्षात ठेवायचं की इस्त्री आपल्याला पहिल्यांदा इस्त्री करत कंप्लीट पूर्ण काम करायचं आहे. तर हे बघा आपण 11 इंच कट केलं होतं ना तर त्याच्यामुळे आपल्या ज्या गुड्याच्या प्लेटा आहेत ना त्या भरपूर पडलेल्या आहेत, भरपूर प्लेटा इथं आलेल्या आहेत बघू शकता. आता सगळ्यात शेवटच्या गुढीला प्लेटला आपल्याला काय करायचं, आपल्या साईडनं असं पलटी करून घ्यायचं आणि त्याच्यानंतर असं पुढच्या साईडने असं आपल्याला
टक करायचं आहे, तर त्रिकोणी शेप तयार करायचा आहे. तिथे एक टिप दिलीत ना शिलाईची तरी पण चालतंय. पहिल्यांदा तर आता मी ते इस्त्री छान फिरवून घेते, म्हणजे तो कपडा तिथेच तसा दबून राहील. आता जो बाकीचा कपडा ना, तर तो आपल्याला आतल्या साईडला असा फोल्ड करायचा आहे, प्रॉपर सेट करून घ्यायचा आहे वरच्या साईडनी ओढून. आता ज्या पलीकडचं सगळं आपण मोबाईल ठेवला होता तिथल्या सगळ्या प्लेटा एकावरती एक एकावरती एक एकावरती एक असं कोपऱ्यात जमा करायचे आहेत. आणि जरी बाहेरच्या साईडनी तुमचा थोडाफार पार्ट निघत असेल तर प्लेट ते ॲडजस्ट करायचे, ओढून आतल्या साईडला थोडीशी ॲडजस्ट करून घ्यायचे. प्रॉपर इथं सगळ्या प्लेटा टाकून होतात. परत एकदा दाबून सगळीकडे प्रेस लावून घ्यायची. आणि आता ही आपली गुढी रेडी झालेली आहे. आता पहिल्यांदा काय करूयात आपण, ही सगळं बघा असं प्रॉपर सेट करायचं आणि त्याने एक टिप मारून घेऊया. आपले हिरवा काठ ज्या साईडने आला ना त्या साईडने कपडा आतला नाही दिसला पाहिजे, एवढं लक्षात ठेवायचं की त्या साईडनी आतल्या प्लेटांचा कपडा आपला दिसला नाही पाहिजे. इथे एक टिप दिली, तुमच्याकडे जे ओव्हरलॉक मशीन असेल ना तर तिथं 3-4 टिपा द्यायच्या, म्हणजे ते ओव्हरलॉकच्या वरचं फिनिशिंग निघतं. आता माझ्याकडे मशीन आहे तर मी इथं पटकन ओव्हरलॉक करून घेतलं. आता ज्या आपण 15 इंचाच्या पट्ट्या कट केल्या होत्या ना त्याची सरळ बाजू खालच्या बाजूने म्हणजे गुढीच्या साईडनी बघा सरळ, आणि आपण उलट्यावरती तर टिप दिली. आता ह्याच पट्टीला वरच्या साईडने असं डबल फोल्ड करून घेऊया. वरच्या साईडने असं डबल फोल्ड केलं, ठीक आहे, उलट्या बाजूलाच. आता ही पट्टी आपली सरळ झालेली आहे, म्हणजे आता आपली गुढीची साडी ना एक्झॅक्ट सरळ आहे. तर इथं बघा थोडासा जो पार्ट आहे ना तर तो व्यवस्थित आतमध्ये गेलेला नव्हता, टक व्यवस्थित झालेला नव्हता. आता बघा इथे अजून छान दिसावं म्हणून मी इथे एक लेस लावून घेतलेली आहे. आता लेस लावून झाली त्याच्यानंतर आपण काय करायचं, आपल्या ज्या दोऱ्या आहेत ना तर त्या दोऱ्या घ्यायच्या. 10-10 इंचाच्या 2 नॉडीत आपल्याला घ्यायच्या आहेत. 10-10 इंच म्हणजे खूप झालं, जास्त घ्यायची गरज नाही, फक्त गाठ बांधण्यापुरतीच लागते त्याच्यामुळे. आता इथून हे 5 इंच इतकं येईल ना एवढ्यावरती या ज्या दोऱ्या आहेत ना अशा ठेवायच्या आणि दोन्ही बाजूला 2 ठेवून टिप द्यायच्या. सगळ्यात सोपं, कुणीच नाही एवढं सोपं दाखवणार ना तेवढं मी तुम्हाला सोपं दाखवते. आता जे आपण डबल फोल्ड केलेला कपडा होता तर तो याच्यावरती असा पलटून घ्यायचा आहे. मी डबल इथं दाखवलं आहे, समजलं नसेल थोडंसं मागं घेऊन परत पुढे घ्या, म्हणजे एक्झॅक्ट समजेल की काय केलं. काहीच नाही, फक्त फोल्ड डबल टाकला आहे त्याच्यावरतीच. आणि आता इथं कडेनी लॉक केलं आहे, जिथे आपली आतली दोरी आली ना त्या दोरीपर्यंतच शिवायचं आहे. आणि त्याच्यानंतर पुढच्या साईडने तसंच कंप्लीट करत इकडच्या साईडनी सुद्धा लॉक करायचा आहे. आता जो टोपीचा जास्तीचा कपडा वाटतो तो कट करून घ्यायचा आहे आणि वरच्या साईडचंही कट करायचं आहे. हे बघा आता या वरच्या साईडचा कपडा फेकायचा नाही, तसाच ठेवायचा. आता या 2 दोऱ्या ओढल्या तरी आपलं प्रॉपर फिनिशिंग निघते. आता इथं दाबटीप द्यायची गरज नसेल तर नाही दिली तर चालेल, पण आता मी सांगते तुम्हाला तर इथं मी दाखवते देऊन. पण इथं नाही दिलीत ना तरी पण दाबटीप चालते. मी माझ्या शक्यतो गुड्यांमध्ये देतच नाही, बरेच जण देतात म्हणून मी इथं तुम्हाला फक्त देऊन दाखवली, पण मी काही देत नाही जास्त दाबटीप वगैरे. आता जो वरचा तुकडा आपण कट केलता ना आतल्या बाजूचा तोच घ्यायचा, त्याला असं चौकोनात कट करायचं आणि इथं 2 आपण टसल्स लावून घ्यायचे आहेत बघा चिमणीच्या आकाराचे. तर 2 मी लटकन लावून घेतलेले आहेत आणि झाली गुढी शिवून. एवढंच काय ते काम होतं, जास्ती काहीच काम नव्हतं, एकदम सोपी होती. तुम्हाला समजली का नाही कमेंटमध्ये सांगा, नसेल समजली ना तर अजून एखाद्या वेळेस मी छान व्हिडिओ बनवून टाकण्याचा प्रयत्न करेन. पण मला असं वाटतं की तुम्हाला बऱ्यापैकी आणि भरपूर समजलेलं असेल. खूप सोपं आहे, कुणीही शिवू शकतं, इतकी सोपे आहे. आणि फायनली गुढी रेडी झाल्याच्या नंतरसुद्धा परत इस्त्री करायचं आणि मग पॅक करायचे, तोपर्यंत पॅकसुद्धा नाही करायची, म्हणजे कस्टमरसुद्धा हॅपी होतील. कसा वाटला व्हिडिओ कमेंटमध्ये सांगा. आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनललाही सबस्क्राईब नसेल केलं तर चॅनलला लगेचच सबस्क्राईब करून घ्या, असेच नवनवीन आणि छान छान गुड्यांची व्हिडिओ बघण्यासाठी. तोपर्यंत बाय.